नमस्कार. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हे बघा, मी कढई गरम करायला ठेवली आहे. ह्याच्यामध्ये एक आंब्याचा हा गर काढून घेतला आहे. हा मिक्सरला नाही वाटायचा आहे, आपण हातानेच चाकूच्या साहाय्याने काढून घेतला आहे. ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आहे. 1 वाटी साखर टाकली आहे. आता त्याच्यामध्ये हे आपण मिक्स करून चांगले ह्याला परतवूया. चांगले हलवून घ्यायचं आहे. मिश्रण साखरेमुळे खाली लागायची शक्यता आहे, तर आपण सारखे याला हलवत जायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. हे बघा, सारखं हे हलवत जायचं, तर मिश्रण खाली लागेल आणि मग सगळी त्याची टेस्ट बिघडेल. हे बघा, बाजूला पण लागतं ते आपण सारखं ढवळत, आणि जो गर काढून घेतला तो पण मॅश करत करत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकत आहे. बघा, साखर विरघळली की आपण 1 वाटी दूध टाकून घेऊया. तर गॅस लोच ठेवायचा आहे, मीडियम. हे बघा, सारखं असं मॅश करत करत आपण हे मिश्रण खाली लागायचं खूप शक्यता आहे, म्हणून त्याला सारखं हलवायचं आहे. थोडंसं मी दूध अजून टाकलं आहे. ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर नाही टाकली आहे. आणि थोडासा मी ह्याच्यामध्ये फूड कलर टाकून घेत आहे, ऑरेंज म्हणजे मँगो कलर. सारखं हलवायचं आहे मिश्रण. मी थोडासा ऑरेंज कलर टाकून घेतला आहे. आता मी गॅस मीडियमच ठेवला आहे. आता थोडंसं मिश्रण आळत आलं आहे. 20-25 मिनिटं लागतात ह्याला करायला, पण मस्त. आता हे 10-12 काजू आहेत. काजूचे तुकडे मी मिक्सरला बारीक करून घेतले आहेत. हे फ्रीजरमधून काढून डायरेक्ट बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळे एकदम रवाळ त्याचा टेक्स्चर येतो. आणि हे त्याच्यात टाकून आता हे मिक्सर पूर्ण आपलं आळलं आहे, हे त्यात टाकलं आहे बघा. आता ह्याच्यात अर्धा चमचा मी तूप टाकलं आहे. आता हे हलवून हलवून बघा, एकदम सगळं मिश्रण आळलं आहे आपलं. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून त्याला थंड झाल्यावरती पाहिजे तसा शेप देऊया. हे बघा, किती छान दिसतंय, किती सुंदर दिसतंय. मस्त. एक तरी रेसिपी आपल्याला आंब्याची पाहिजे होती, म्हणून ही मी ट्राय केली आहे. बघा कशी वाटली. जर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.